विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या न्यू सिलेबसमधील पोएम नंबर 2.2 इंडियन विवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू पाहणार आहोत. इंडियन विवर्स म्हणजे भारतीय विणकर. This is a very popular poem and short poem of 3 stanzas consisting of 4 lines each. The poem has a great symbolic beauty, significance of language, use of imagery, rhythmic style. We can sing the poem. Before discuss the poem, let us know about the poet. Poetess सरोजिनी नायडू. त्या फार महान कवयित्री आहेत. त्यांना भारताच्या नायटिंगेल म्हणून ओळखलं जातं. नायटिंगेल म्हणजे गाणारा पक्षी जो दिवसा आणि रात्रीही गातो. शी वर्कड ॲज अ फ्रीडम फायटर. शी was one of the celebrated poet of India. She is a true lover of humanity, equality and a lover of the nature. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना बऱ्याचदा कैदेतही जावं लागलं. त्या फेमिनिस्टही होत्या. स्त्रीवादी चळवळीत त्यांचा सहभाग होता. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी मोठं समर्पण इंग्रजी राजवटीच्या विरोधात केलेलं होतं. स्वातंत्र्य भारताच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. गव्हर्नर ऑफ इंडिया, इंडिपेंडंट इंडिया. शी डेडिकेटेड हर लाईफ फॉर हर कंट्री or motherland India. Her passion and love for motherland was very appreciative. नायटिंगेल हा शब्द गाण्याशी संबंधित येतो. मग असं लक्षात येतं की त्यांच्या कवितेची सुंदर शब्दरचना, वाक्यरचना असल्यामुळे आणि त्यांच्या कविता ह्या आपण गाऊही शकतो. म्हणूनच त्यांना नायटिंगेल असं संबोधलं जातं. अशा पद्धतीने शब्द मांडलेले असतात की आपण गाणं वाचतो आहोत असं जाणवतं. आपोआप सूर येतात, आपोआप लय येते, गाणं वाचन केल्याचा अनुभव येतो. तर कवितेच्या जर तुम्ही लाईन्स बघितल्या, शब्दयोजना बघितली, ती खूप सुंदर चपकल वाटते. सोपी शब्दरचना असते, अवघड काहीही नाही. या कवयित्रीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इंडियन ट्रॅडिशन्सचा उल्लेख त्यांच्या कवितेमध्ये केलेला आहे. त्यांचं मायक्रो ऑब्झर्वेशन आपल्याला आढळून येतं. प्रत्येक बाबीकडे, छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने अभ्यास करून त्यांनी त्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सिम्पल फ्लॉवरिंग वर्ड्सचा वापर केलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेकडे वळूया. स्टुडंट्स, सी द टायटल इंडियन विवर्स. विवर्स म्हणजे विणकर, कपडे विणणारा, विणकाम करणारा. विवर हे नाऊन आहे. पर्सन हू मेक फॅब्रिक विथ हँड ऑर व्यू द फॅब्रिक. ह्यामध्ये मॅटाफरिकल इमेजचा वापर केलेला आढळतो. पार्ट्स ऑफ द डे आर कम्पेअर्ड विथ फेजेस ऑफ लाईफ. इथे कवयित्री ह्या विणकरांना प्रश्न विचारते. द क्वेश्चन्स आस्क्ड अँड वी फाइंड द विवर्स आन्सर्ड देअर. वी फाइंड द आन्सर्स ऑल्सो. पहिला स्टँजा बघा. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay, blue as the wing of a halcyon wild? We weave the robes of a new born child. At break of day ही कन्सेप्ट बघा. ब्रेक ऑफ द डे म्हणजे दिवसाची सुरुवात. भारतीय विणकाम करणाऱ्या विणकरांना ती कवयित्री प्रश्न विचारत आहे. विविंग म्हणजे विणणे. दुसऱ्या ओळीत प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही एवढ्या आनंदाने कपड्याचे विणकाम का करताय? ते कपडे ही तेजस्वी आहेत. गे म्हणजे ब्लिसफुल, फुल ऑफ जॉय. कसे कपडे? ब्लू म्हणजे निळ्या रंगाचे. कोणासारखे? विंग्ज, पंख. हॅल्शियन हा किंगफिशर पक्षी आहे. सुंदर निळ्या रंगाचा अत्यंत तेजस्वी रंग दाखवण्यासाठी कवयित्रीने किंगफिशरच्या पंखांचा उल्लेख केलेला आहे. ब्युटिफुल बर्ड, त्याच्या निळ्या रंगाच्या पंखांची छटा. ते कपडे किती तेजस्वी आहे. हा रंग कशाचं प्रतीक आहे? आनंदाचं. तसेच ते कोणासाठी कपडे विणतायत असं सांगतायत. वी व्यू रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. ते सांगतात की आम्ही नवजात बालकासाठी, अ न्यू बॉर्न चाइल्ड, नुकत्याच जन्माला आलेल्या बाळासाठी. बाळ कसं असतं? अवखळ, चंचल, तसेच आनंदी, कोणताही दुःखाचा लवलेश नाही. चाइल्डहूड फेज ऑफ लाईफ इथं वर्णन केलेले आहे. कसं असतं ते लाईफ? पिरियड ऑफ लाईफ फुल ऑफ जॉय, होप्स, न्यू
फ्रेश. तसंच ब्लू कलर कसलं प्रतीक आहे किंवा कसा असतो? कूल, फ्रेश असतो, लॉयल्टी दर्शवतो. नवजात बालकासाठी आवश्यक कपड्यांचे, तेजस्वी कपड्यांचे विणकाम ते करत आहेत. आयुष्याचा कोणता टप्पा? माणसाच्या आयुष्याचा जन्म. नवीन नवजात कसलं प्रतीक आहे? आशेचं, अपेक्षेचं. कोणता पक्षी प्रतीक म्हणून वापरला? निळ्या रंगाचा पक्षी, चंचल आहे. तसं नवजात बालकही चंचल असतो, तो छोटा पक्षी असतो, बाळही छोटं असतं. सीधं नेक्स्ट स्टांजा. सेकंड स्टांजा. वीवर weaving at fall of night. Why do you weave a garment so bright, like the plumes of a peacock, purple and green? We weave the marriage veils of a queen. आता ती पोएटेस पुन्हा क्युरियस आहे. ती इगरली त्यांना विचारते, आज द विवर्स, अगदी उत्सुकतेने, की ते विणकर कधी विणतायत? तर संध्याकाळच्या वेळेस विणतायत. ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळची वेळ. जीवनाचा टप्पा कोणता? ॲडल्टहुडचा. मॅरेज चा प्रसंग दाखवलेला आहे, मॅरेज नंतरचा पिरियड. दुसऱ्या ओळीत ती प्रश्न विचारते की एवढे ब्राईट कपडे का विणताहेत? कशासारखे? लाईक द प्लुम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन. प्लम्स म्हणजे पिस, फिदर्स, मोराच्या पिसासारखे. विविध रंगांच्या छटा. कोणत्या रंगांच्या छटा आपल्याला दिसत आहे? पर्पल अँड ग्रीन. मोराच्या पिसाऱ्यात किंवा तुऱ्यात, पंखांमध्ये, त्या प्लम्समध्ये, सॉफ्ट फिदर्समध्ये आपल्याला सुखवणारा, हृदयातून आनंद देणारा, अत्यंत तेजस्वी चमकणारे असे जांभळ्या आणि हिरव्या रंगाचे ते हिरवा रंग, त्या रंगछटा त्यात वापरलेल्या आहेत आणि तसे कपडे ते विणतायत. कसलं प्रतीक आहे? एनर्जी, स्टॅमिना. शेवटची लाईन बघा. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. कोणासाठी कपडे विणतायत? ते म्हणतात की लग्नासाठी, राणीच्या लग्नात तिला परिधान करण्यासाठी. वेल म्हणजे काय? तर वेडिंग सेरेमनीमध्ये त्या नवरीच्या तोंडावर किंवा डोक्यावर असणारा पातळ, डेलिकेट, ट्रान्सपरंट फॅब्रिक, जो तिच्या हेडला कव्हर करतो असा कपडा ते विणतायत. म्हणजे मॅरेजसाठी. इंडियात साधारणपणे मॅरेजेस संध्याकाळच्या वेळेस होतात. ते लग्नासाठी कपडे विणत आहे. दिवसाचा भाग, सायंकाळ. लग्नाचा टप्पा, आयुष्यातला पिरियड कोणता? लग्नाचा टप्पा. कसा असतो? आनंदाचा. लग्न ही महत्त्वाची घटना आहे माणसाच्या आयुष्यातली. कसलं प्रतीक आहे? उत्साहाचं, आनंदाचं. स्त्रीच्या आयुष्यातही लग्नाच्या दिवशी ती राणीसारखीच असते. तिने परिधान केलेला पोशाख अत्यंत तेजस्वी असतो, त्यात जांभळा हिरवा रंग असतो. ती नवरी राणीसारखी दिसते. अँड स्टेज ऑफ लाईफ, ॲडल्ट स्टेज चा उल्लेख इथे आलेला आहे. कसा असतो तो पिरियड? स्ट्राईव्ह अँड स्ट्रगल. इट स्टँड्स फॉर अप्स अँड डाऊन्स. लग्न आणि तर आयुष्याचा कालावधी, त्यानंतरचा कालावधी काय सिम्बलाइज करतो? तर एनर्जी, स्टॅमिना. आपल्याला आयुष्यात भरपूर उतार चढाव, सुखदुःख बघायला मिळतात. तसंच सायंकाळ म्हणजे बाहेर गेलेले लोक घरी परततात. उत्साह, आनंदाचं वातावरण घरामध्ये असतं. कामावर गेलेले लोक घरी परततात. घरी असणारे लोक त्यांची वाट पाहत असतात. मुलं शाळेतून येतात, आनंदाचं वातावरण असतं. आता तिसरा स्टांजा बघूया, थर्ड स्टांजा. ह्यात कवयित्री पुन्हा क्युरियस आहे. पुन्हा ती त्या विवर्सना प्रश्न विचारते, क्युरियस होऊन, जिज्ञासेपोटी. आता पण मात्र आपल्याला त्या विवर्सचा मूड चेंज झालेला दिसतो. त्या लाईन्स बघा. विवर्स विविंग सॉल्मन अँड स्टील. What do you view in the moonlight chill? White as a feather and white as a cloud. We have a dead man's funeral shroud. आता विवर्स शांत झालेले दिसत आहेत. सॉलमन म्हणजे गंभीर, स्टील स्थिर, शांत. द पोएट सीज द विवर्स अगेन. दे आर क्वाईट अँड सिरियस, सॅड. विवर्स लुक स्टील अँड सॉरोफुल. ती प्रश्न विचारते का तुम्ही इतक्या एवढ्या थंड वातावरणात मूनलाईटमध्ये विणकाम करत आहात? त्यांचं विणकाम चालू आहे. चिल, थंड. मूनलाईट कशाचं प्रतीक आहे? स्थिरता, शीतलतेचं. चिल आणखी कशाचं प्रतीक आहे? मृत्यू, रात्र, शेवट, थंड. कसे कपडे ते सांगतात? व्हाईट ॲज अ फिदर्स. कशासारखे? तर पिसांसारखे. फिदर्स अँड व्हाईट ॲज क्लाउड.
क्लाउड व्हाईट रंगाचे क्लाउड की ज्यात पाणी नसतं, हलके फुलके ढग जे हवा आली तरी उडून जाऊ शकतात. तसंच फिदर्स, पिसं ही पण हलकी असतात पांढऱ्या रंगाची, ती पण हवा आली की उडून जातात. तर कसलं प्रतीक आहे हे? मृत्यूचं, शांतता, गंभीरतेचं प्रतीक आहे. द वीवर्स आर सॉरोफुल. जीवनाचा कोणता टप्पा? डेथ, मृत्यू, शेवट. दिवसाचा भाग, रात्र. कोणासाठी कपडा विणतायत आणि काय? कोणते कपडे विणतायत? वीव डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. श्राउड म्हणजे मृत्यूनंतर माणसाचं मृत शरीर ज्यात गुंडाळलं जातं तो पांढरा कपडा. इट इज अ व्हाईट कलर क्लॉथ, द डेड पर्सन्स बॉडी wrapped in. See the imagery, final stage of life, which is death. White color symbolize death, indicate end of the cycle in life. तसंच पांढरा रंग हा सेफ्टी, प्युरिटी, गुडनेसचंही प्रतीक आहे. माणसाच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा मृत्यू. म्हातारपण, अंत्यविधीसाठी लागणारा, फ्युनरलसाठी अंत्यविधीसाठी लागणारा कपडा. दिवसाचा शेवट, रात्र. रात्र कशी? थंड. माणसाचं शरीर मृत्यूनंतर कसं पडतं? थंड. बघा, कल्पना बघा कवयित्रीची. मग पूर्ण पोएममध्ये वी सी इन द पोएम each time the garment viewed in that time indicate 3 particular stages in life. तुम्ही जर बघितलं तर ज्या ज्या वेळेस म्हणजे दिवसातील ज्या वेळेचा उल्लेख आलेला आहे त्या काय दर्शवितात? तर आयुष्यातील वेगवेगळे टप्पे. बघा, पहिल्या स्टांजामध्ये चाइल्डहूड, बालपणाचा उल्लेख. इट स्टँड्स फॉर हॅपीनेस, पिरियड ऑफ टाईम, सुरुवात दिवसाची, सकाळ, आनंद, उत्साहाचं प्रतीक, वातावरण प्रफुल्लित असतं. दुसऱ्या स्टांजामध्ये कशाचा उल्लेख आहे? ॲडल्टहूड. दॅट पिरियड स्टँड्स फॉर स्ट्रगल, सेटलमेंट इन लाईफ, लग्न, आनंदाचा क्षण, पण नंतर जबाबदारी वाढते, अप्स अँड डाऊन बघायला मिळतात. तो माणसाच्या आयुष्याचा प्रगतीचा पण कालावधी असतो आणि माणूस खूप प्रयत्न करत असतो सक्सेस होण्यासाठी. द लास्ट स्टांजा कशाचा उल्लेख आहे? हे द लास्ट स्टेज इन लाईफ, डेथ. हे काय आहे? दॅट इज इटर्नल ट्रूथ. डेथ म्हणजे हे अटळ आहे, अबाधित आहे. कशाचं प्रतीक? ग्रीफ अँड सॅडनेस. लाईफ बिगिन्स विथ जॉय, ॲस्पिरेशन, होप अँड रन्स विथ मोशन्स, ॲक्शन. प्रौढावस्थेत किंवा तरुणपणात माणूस धावत असतो प्रगती करण्यासाठी, प्रोग्रेस करण्यासाठी, अचिव्हमेंटसाठी. स्ट्राईव्हनेस अँड एंड्स विथ ग्रीफ अँड सॅडनेस. दुःखाने शेवट होतं. Our poet speaks about the 3 types of dresses that the Indian weavers view at the 3 particular times of the day, metaphorically or symbolically for each time. ह्या पोएममध्ये लॉर्ड्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच आणि इमेजेस आपल्याला बघायला मिळतात. थ्रू आउट द पोएम तुम्ही जर बघितलं तर त्या पोएममध्ये मेटाफर आलेला आहे, ॲलिटरेशन आलेलं आहे, रिपिटेशन आलेलं आहे, सिमिली आलेलं आहे. कविता